शेतकरी या मुद्द्यावर बोलण्याकरता विनंती केली। मला प्रसारमाध्यमांना धन्यवाद द्यायचा आहे तहसीलला, त्यांनी शेतकऱ्याची दखल घेतली। आज पावसाळा यावर्षी लगेच सुरू होत आहे आणि पावसाळा सुरू होत असताना मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मशागत करण्याकरता डिझेल पेट्रोल नसल्यामुळं त्याला ट्रॅक्टरची यावर्षी मशागत होऊ शकली नाही। इकडे जमिनीची मशागत झाली नाही। इकडून त्यांनी ट्रॅक्टर आणलं, पहाटे 5-5 वाजता जाऊन रांगेतून डिझेल पेट्रोल आणलं आणि आपल्या घरचे त्यांनी जमिनीची मशागत केली। काही लोकांना बैलजोडीने करावं लागली, काही लोकांच्या घरी बैल नाही। त्यांनी आज फोटो पाहिला पेपरला ते स्वतः आपल्या पत्नीला त्यांनी एका बैल मरण पावल्यामुळं त्या नांगराला, बकऱ्याला, बैलाला, पत्नीला झुंपलं आणि तो फोटो आज वर्तमानपत्रात आला। वाईट एका गोष्टीचं वाटते, अजूनही आमच्या सरकारचं लक्ष या शेतकऱ्याकडे, आज पेपरला फोटो आल्यानंतर त्याच्या घरी मदतीला जाण्याची कोणी तसदी घेत नाही, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही। यावरून दिसून येते हा शेतकऱ्याचा कृषीप्रधान देश आहे, पण या ठिकाणी शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला सरकारला अजिबात वेळ नाही, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो। अनेकदा शेतकऱ्यांना मदतीच्या, कर्जमाफीच्या, अतिवृष्टीच्या, गारपिटीच्या जेव्हा नुकसान होते 12ही महिने तेव्हा आम्ही चौकशी करण्यात येईल, पंचनामा करण्यात येईल, अशा अनेकदा घोषणा सरकारने केलेल्या आहेत, पण अजूनही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोहोचले नाही आणि त्यामुळे त्याला आवश्यक लागणारा जो बी बियाणे आहे, खते आहेत, रासायनिक खते आहेत, त्यानंतर त्याला औषधी आहेत आणि त्याला त्याच्या दैनंदिन जीवनाकरता ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तो घेऊ शकला नाही। एकीकडे पाऊस सुरू झाला, विद्यार्थ्यांचे त्याचे निकाल लागले, परीक्षा येत आहे, अशा परिस्थितीने शेतकरी हवालदिल झालेला आहे। पेरणी कशी करावी, पेरणीसाठी आणि जुने कर्जमाफी होईल हे शासनाने धोरण जाहीर केलं होतं, परंतु अजूनही त्या धोरणाची अंमलबजावणी झाली नाही। कालच आम्ही मुख्यमंत्र्यांच्या मुलाखत ऐकली की त्यांनी स्वतः म्हटलं की ज्यांनी 1917ला घेतलं, 2017ला घेतलं, 2018ला घेतलं, ते 22ला, 27ला घेतात, 26ला घेतात। तुमच्याकडे यादी आहे, कोणी घेतलं आहे आणि दरवर्षी शेती होत असते, दरवर्षी शेतीला नुकसान झालेलं असेल आणि त्याला कर्ज मिळालेलं असेल तर त्याला कर्जमाफी करायला काही तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्याकडे रेकॉर्ड असल्यामुळं तुम्ही वारंवार पंचनामे करून किंवा वारंवार शेतकऱ्याला धोरणात्मक निर्णय घ्यायला विलंब लावता, म्हणजे टाळाटाळी करण्यासारखा हा भाग आहे। तुम्हाला द्यायचं असेल तर जसं इतर योजना तुम्ही महिलांच्या योजना महिलांच्या खात्यामध्ये, इतरांच्या योजना त्यांच्या खात्यामध्ये, निवडणूक आल्या का त्यांना 10,000 महिलांच्या खात्यात टाकता, तर शेतकऱ्याचा हंगाम सुरू झाला तर तरी त्यांच्या खात्यामध्ये तुमचा कर्जमाफीही केली नाही आणि त्याचं पुनर्गठन करून जे तुम्ही त्याला हप्ते पाडून नवीन कर्ज वितरण करणार होते ते सुद्धा तुम्ही केलेलं नाही। आज शेतकऱ्यांनी काय करावं, या आठवड्यामध्ये नागपुरामध्ये आणि विदर्भामध्ये 11च्या जवळपास आत्महत्या झाल्या, त्याच्यामध्ये तरुण आणि पती पत्नीने सुद्धा एकत्र आत्महत्या केली शेतकऱ्यांनी। त्याच्या मुलांनी काय करावं, कुणाकडे पाहावं, शिकावं कसं आणि त्या शेतामध्ये त्यांनी काम कसं करावं असा प्रश्न त्याला पडलेला आहे। जोपर्यंत या शासनाला निवडणुका आल्या की निवडणुकीला वेळ आहे, आचारसंहिता लागली बाकी करायला वेळ आहे, मात्र शेतकऱ्याला धोरणात्मक MLCच्या निवडणूक आहे म्हणून 14 तारखेपर्यंत आम्ही करू शकत नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। तुम्ही 14 तारखेपर्यंत सगळे कामं बंद केले का, शासनाचे सगळे कामं सुरू आहे, मग शेतकऱ्याच्या या धोरणात्मक निर्णयाला कुठं त्या आचारसंहितेची गरज लागली होती। महाराष्ट्रात काही सगळीकडे निवडणुका नाही आहे, ज्या ठिकाणी आहेत परंतु तुम्ही कुठंच त्याची अंमलबजावणी करत नाही, म्हणजे तुम्हाला ही टाळाटाळी करायची आहे। आणि तुमच्याजवळ प्रचंड कृषी विभाग आहेत, प्रचंड कृषी विभागाचे अधिकारी आहेत, तरी तुमच्याजवळ त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, गावात पटवारी काम करतो, गावात ग्रामसेवक आहे, ग्रामपंचायती आहे, तरी तुम्ही तुमच्याकडे सर्व माहिती अवेलेबल असूनही तुम्ही त्याच्या खात्यात अजून पैसे टाकू शकले नाहीत आणि त्यामुळे तो आत्महत्या करते। याला सर्वस्वी शासनाचं धोरण आणि मार्केटमध्ये जो काही त्याचा राहिलेला माल आहे, तुम्ही कांदा शेतकऱ्याचा हाल पाहतो। नापेडने तुम्ही सांगितलं का आम्ही खरेदी करतो, नापेडला, नाशिकला, कासरगावला अजून तुमचे खरेदीवरचे माणसं पोहोचले नाही। कापसाचे तेच हाल, यावर्षी कापूस खरेदी करू म्हटलं पण कापसाचा सर्व शेतकऱ्याचा माल तुम्ही वेळेवर घेऊ शकले नाही। शेवटी त्याला कमी भावामध्ये सोयाबीन, कापूस, तूर हे सगळा माल त्याला कमी भावामध्ये मार्केटमध्ये विकावं लागला आणि व्यापारी जर नसेल मार्केटमध्ये, तुमचे धोरण मार्केट कमिट्याला तुम्ही दोष देऊन चालता, पण मार्केट कमिट्याला सुद्धा तुम्ही खरेदी केंद्र तुम्ही पुरवत नाही। बारदाना नाही नेहमी तुम्ही सांगता, बारदाण्याच्या फॅक्टऱ्या तुमच्याजवळ आहेत, बारदाण्याच्या कंपन्या आहेत, दरवर्षी आपल्याला माहीत असतो किती माल लागतो, मग ते गोदाम बारदाना याची व्यवस्था करून
तुम्ही प्रचंड प्रमाणात खरेदी केली पाहिजे. धानाची खरेदी केली, त्याचा अजून काही पेमेंट नाही, त्याचा बोनस जाहीर झालेला नाही. शेतकऱ्या ह्या सगळ्या पिकांचा जर विदर्भात होत असेल तर मग विदर्भाच्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय. विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकरी सुद्धा हवालदिल झालेला आहे. फक्त मराठवाडा असो की तो उत्तर महाराष्ट्र असो की तो पश्चिम महाराष्ट्र असो. मोठ्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हटलं की मोठे शेतकरी आहे, पण त्यांना सुद्धा कर्जाचा बोजा आहे. तो कर्जाचा बोजा त्वरित माफ करून तुम्ही महागाई वाढवली, त्या इंडेक्सनुसार कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देता, पण शेतकऱ्यांना तुम्ही वेतन आयोगाचा काही वाढीव मोबदला देत नाही. शेतकऱ्यांना तुम्ही कुठलंच वाढीव स्वस्त दराने सामान देत नाही. मग एकीकडे त्याला जीएसटी सहित सर्व त्याच्या खाण्याच्या वस्तू ज्या आहेत, मग तेल असो, साबण असो, कपडे असो, सगळ्या तो वस्तूवर जीएसटी देतो. आता त्याला त्याच्या मालावर तुम्ही कुठल्याच सगळे त्याचा जो मालावर महागाई आहे त्याच्याकडून स्वस्त माल कसा मिळेल. 1 रुपया जर दुधावर वाढला तर लोकांची ओरड सुरू होते, पण दारूवर जर 50-100 रुपये वाढले कोणी ओरडत नाही. हा काय प्रकार आहे. शासनाने अमेरिकेत सुद्धा सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देते आणि सबसिडीवर शेतकऱ्यांचा माल कमी खर्चात जरी कमी उत्पादन खर्च जर लागल्यानंतर त्याला फायदा कमी जरी असला तरी कमी भावात त्याला विकला तर तो त्याला परवडतो. पण शेतकऱ्यांनी सबसिडी सरळ सबसिडी द्यावी ना. कशाला नुकसान भरपाईचं आणि कर्जमाफी धरून करता. दर एकरी त्याला 15,000ची सबसिडी द्या, म्हणजे तो प्रत्येक मालाची तुमच्याकडे मागणी करणार नाही आणि त्याला वारंवार जीवाला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. मला असं वाटते ही फार दुःखद बाब आहे आणि शेतकऱ्याकडे शासनाचं लक्ष नाही. एमएलसीच्या निवडणुका दर वेळेस आचारसंहिता, निवडणुका आचारसंहिता आणि आपले मुख्यमंत्री पालकमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, कधी देशाच्या दौऱ्यावर, कधी पंतप्रधान परदेशाच्या दौऱ्यावर. अहो शेतकऱ्याच्या दौऱ्यावर कधी येतात तुम्ही? शेतकऱ्याच्या बांधावर कधी येतात? फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि निवडणुकीच्या जाहीरनामा सत्कारा कोरा करणार. कोणाचा कोरा झाला हेच माहीत नाही, हे यांचा आमच्या नेत्या लोकांचा झाला का माहीत नाही. आणि ते विशेष करून सत्ताधारी पक्षाचे नेते, कारण यांना कर्ज घ्यायची गरज पडत नाही. यांच्या जो भरमसाठ संपत्ती आहे, यांच्या जेव्हा निवडणूक जाहीरनाम्यामध्ये घोषणापत्रामध्ये करोडो रुपये यांच्याकडे येतात. यांच्या त्या पिकाचा जो शेतकरी मालाचं उत्पन्न जे आहे ते यांच्या घरी शेती असेल तर करोडो रुपयाचं उत्पन्न शेतीवर दाखवतात. मग त्या शेतकऱ्याला जर आज उपाशी मारण करण्याची वेळ आली आणि आत्महत्या करते तर खरोखर उत्पन्न त्याला होत नाही हेच मला माहीत आहे. आणि तरी त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. माझी आजच्या या निमित्तानं आंदोलन करण्याची भाषा मी हेच करतो का जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या नाही तर आम्हाला नाही रस्त्यावर येऊन आंदोलनाची भाषा बोलावं लागेल आणि आंदोलन करावं लागेल. सर्व शेतकऱ्यांचं कालपासून मी पाहिलं, हजारो शेतकऱ्याचे फोन आणि हजारो शेतकऱ्याचा पाठिंबा मला आलेला आहे. आणि मी लवकर जर शासनाने या आठवड्यात कर्जमाफी जाहीर केली नाही तर त्यांच्या खात्यात सरळपणे पैसे जर खात्यात जमा केले, बँकेत पैसे भरू नका. आम्हाला म्हणायचं की बँकेचं कर्ज बँकेला तुम्ही पैसे वाढवता, बँकेत त्यांचं कर्ज कापून घेते, शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. तुम्ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरळ पैसे टाका आणि बँकेला आधीच द्या की कर्जामध्ये त्यांचे पैसे कापून घेऊ नका. कर्जात जर पैसे कापले, हप्ते जर कापले तर त्याला काय फायदा तुमच्या त्या शेतकऱ्याच्या पैशाला. जो तुम्ही कर्जमाफी केली तर त्याचा फायदा बँकांना होईल, शेतकऱ्याला होणार नाही. आणि म्हणून ही माझी मागणी आहे की तो कर्ज असो की नसो, तो जर थकीत असेल तरी त्याला मोबदला म्हणून त्याला कर्जमाफी म्हणून सहसकट जाहीर करा आणि सहसकट त्याचा सातबारा कोरा करा. हीच मागणी आहे. हे नाही तर पुढच्या आठवड्यात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ. एवढंच मी या प्रसंगी सरकारला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय किसान.